सो आजचा हा रील यासाठी आहे की खूप लोक मी बघते, क्लायंट असतात, खूप अशी मनाने खूप फार इमोशनल असतात. आणि मग काय होतं, जेव्हा तुम्ही इमोशनल असतात तेव्हा मग तुम्ही प्रत्येक माणसाला खूप चांगलं म्हणून समजता आणि त्यांच्याशी रिलेशन बनवता. पण या कलियुगाच्या जगामध्ये जेवढं तुम्ही डिटॅच राहता तेवढं तुमच्या आयुष्यासाठी फार चांगलं असतं. काय होतं की तुम्ही मन लावता, तुम्ही लोकांशी प्रेमाने वागता, मग ते फ्रेंड असू देत किंवा रिलेटिव्ह असू देत, आपलं अगदी रिस्पेक्ट देता, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगता, अगदी खूप प्रेमाने त्यांचं सगळं करता. पण काय होतं की समोरचा माणूस हा तुम्हाला तेवढी किंमत देत नाही किंवा काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतात ज्या ते तुम्हाला पसंत करत नाहीत. मग अशा वेळेला जर तेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यातून निघून जातात किंवा काही गोष्टी अशा हर्ट होतात तुम्हाला फार त्रास होतो. आणि मग हा त्रास घेऊन तुम्ही त्याचं ओझं घेऊन काय झालं, कसं झालं आणि का असं होतंय हा अति विचार करता. सांगायचा मुद्दा हा की काही गोष्टींना अंतर ठेवणं फार गरज असते, काळाची गरज आहे. जास्त तुम्ही स्वतःला बांधून घेऊ नका. मी तर म्हणेन की पर्सनल रिलेशनसुद्धा असतात. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सगळीच लोक अपेक्षा कंप्लीट करत नाहीत. अशा वेळेला जर स्वतःचं मन चांगलं ठेवायचं आहे, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, तर काही गोष्टी डिटॅच होणं फार गरजेचं आहे. कारण जेवढं तुम्ही अटॅच व्हाल, जेवढ्या तुम्ही गोष्टी लोकांसाठी कराल, तेवढेच लोक तुम्हाला हर्ट करून जाईल आणि याचा त्रास तुम्हाला होईल. पटतंय ना?